कृषी क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेऊया। पीक पाणी पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती। बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा वखारीत साठवून ठेवला होता, मात्र आता हा साठवलेला कांदा सोडून मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काळ्या हळदीच्या दरात पुन्हा तेजी आली। लिलावात काळ्या हळदीला प्रति क्विंटल 22,000 रुपयांचा भाव मिळाला। हळदीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। वाशिम जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप हंगामाला वेग आलाय। शेतकऱ्यांनी मशागतीची कामं पूर्ण करून पेरणी सुरू केली आहे। आतापर्यंत सुमारे 33,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। नाशिक जिल्ह्यात मान्सूनचं आगमन होताच बळीराजाची खरीपाच्या पेरणीची लगबग सुरू झाली। गेले 2 दिवस चांदवड तालुक्यात पावसानं दमदार हजेरी लावली। शासनाने 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे निर्देश दिले।